ನರಗುಂದ್ಕರ್ ಬಾವಿ ಚೌಕ ಶಿವಾಜಿ ಗಾರ್ಡನ್ಗೆ ಆಗಮಿಸಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿಗೆ ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಶಿವ ಜಯಂತಿ ಆರಂಭಿಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಕೇಂದ್ರ ಸಾರ್ವಜನಿಕ ಉತ್ಸವ ಮಂಡಳಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪ್ರಕಾಶ್ ಮಾರ್ಗಲ್ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ ಮತ್ತು ಉಪನಗರಗಳ ಗ್ರಾಮದ ಹೆಬ್ಬಾಗಿಲಿನಲ್ಲಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯಲಿದೆ ಎಂದರು. ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ವೇಷಭೂಷಣ ಮತ್ತು शिवाजी महाराजरನ್ನ आदरिसिद नाटकಗಳನ್ನು प्रस्तुतपडिಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಹೇಳಿದರು. उत्सव मंडळ हे 105 वर्ष झालेले आहेत. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ परंपरेनुसार आतापर्यंत मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळानं अक्षय तृतीयाला शिवजयंतीची परंपरा पाळलेली आहे. त्याप्रमाणे उद्या 9 तारखेला सकाळी शिवाजी महाराजांचं पूजन होईल नरगुंगा भावे चौकामध्ये. त्यानंतर गार्डनमध्ये म्हणजे शिवाजी गार्डनमध्ये 10 वाजता होईल. त्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि गावामध्ये देखील चौकाचौकातून जी मंडळ आहेत ते शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना करतील. त्याचप्रमाणे 11 तारखेला संध्याकाळी 6 वाजता परंपरेनुसार देखावे शिवाजी जयंती महाराजांचे देखावेची मोठी मिरवणूक संध्याकाळी 6ला नरगुंदकर भावे चौकापासून सुरुवात होईल. तेव्हा जनतेनं आणि सर्व कार्यकर्त्यांनी मंडळाच्या शांततेत मिरवणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. आणखीन परंपरा जी शिवजयंती जी परंपरा आहे कायम 100 वर्षाची ती अखंड ठेवावी अशी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकारी व अध्यक्षांच्या वतीनं आम्ही जाहीर विनंती करत आहोत. यावर्षी देखावे वगैरे असं काय केलं नाही. देखावे कसे आहेत, प्रत्येक मंडळ हे आपापले देखावे कधीही जाहीर करत नाही शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्याच दिवशी प्रत्येक मंडळ आपापले देखावे जाहीर करते. त्यामुळे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ कुठलाही देखावा सादर करत नाही परंपरेप्रमाणे. फक्त पालखी ही एकच मध्यवर्तीची आत्तापर्यंत 100 वर्षाची परंपरा आहे. त्यामुळे जे जे मंडळ आहेत वैयक्तिक म्हणजे गल्ली वाईज नगर वाईज ते कुणालाही आपली माहिती देत नाहीत की आपलं कुठली शीन आहे, कारण ती शीन दुसऱ्या मंडळानं करू नये अशी त्यांची एक भावना असते. महादेव पवार, कन्नडमा न्यूज़ नेटवर्क, बेळगावी.